लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दिली। लाडक्या बहिणींकरता पुढच्या हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। आजपासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असं अजित पवारांनी सांगितले। नाही, एक तर कसं आहे की विरोधकांनी नेहमी या योजनेवर टीकाच केलेली आहे, त्याच्यामुळे मी विरोधक काय त्याच्या संदर्भात बोलतायत। आम्ही ज्या वेळेला 1500 द्यायला सुरुवात केली तेव्हा ते म्हणत होते की राज्याच्या तिजोरीवर याचा किती मोठा परिणाम होणार आहे, अमुक होणार आहे, तमुक होणार आहे, महिलांना त्याचा लाभ मिळणारच नाही। पण त्यांनी त्यांचा जाहीरनामा करताना महिलांना 3000 देणार असं घोषित केलं होतं। ते कुठनं देणार होते आम्हाला माहित नाही। जर 1500 तिजोरीवर जर इतका मोठा परिणाम झाला असेल तर आमची महायुतीची सरकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आमचं एक हे आहे की लाडकी बहीण योजना ही माझ्या माता भगिनींसाठी, गरजू महिलांसाठी चालू राहिली पाहिजे, हे आमचं प्रथम प्राधान्य आहे। ज्या वेळेला मुख्यमंत्री पदाची शपथ ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली त्यावेळेला पहिल्याच त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की आम्ही आमच्या जाहीरनामा हा 5 वर्षाच्या कालावधीसाठी असतो, तर त्या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे, आम्ही काही त्याच्यात खोटं आश्वासन दिलेलं नाहीये। जे जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे त्या पद्धतीनं ज्या गोष्टी, हा 2100चा एक भाग झाला, पण या व्यतिरिक्त सुद्धा जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन हे आम्ही त्या वेळेला एकंदर जी काही परिस्थिती आहे त्यानुसार आम्ही निश्चितपणाने करू। पण एकही आश्वासन आम्ही पडू देणार नाही किंवा ते खोटं ठरू देणार नाही असा शब्द हा तिने राज्याच्या जनतेला दिलेला आहे। पर्यंत आम्ही कुठल्याही आतापर्यंत ज्यांना लाभ दिलेला आहे त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभ जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाकडे ऍप्लिकेशन्स येत आहेत, म्हणजे त्यांचे त्या ठिकाणी खालच्या स्तरावर निवेदनं येत आहेत की आम्ही साधारणपणे ह्या योजनेमध्ये पात्र नाही आहोत, तर आम्हाला आमचा लाभ हा बंद करायचा आहे किंवा आम्ही ह्या योजनेसाठी आता पात्र होत नाही आहोत, तर त्या संदर्भातले जे ऍप्लिकेशन्स आहेत ते आम्हाला स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून, काही विभागाची जी आम्ही हेल्पलाईन केलेली आहे, काही डायरेक्ट विभागाकडे असेल, तर अशा पद्धतीचे येत आहेत। पण हा साधारणपणे रफली जो आकडा आहे हा काही 3-4.5 हजार मध्ये असेल आणि तो रोज 5-10 अशा पद्धतीचे अर्ज आहेत। काही याच्यामधले डोमेसाईलचे आहेत, म्हणजे आता लग्न होऊन जर इतर राज्य किंवा आत्ता वाढलेला असेल, काहींनी आत्ता कदाचित 4 चाकी वाहनं घेतलेली असतील, त्यावेळेला कदाचित दुचाकी वाहनच असतील, सरकारी नोकरी काहींना लागलेली आहे, तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कारणांनी त्यांनी खाली वेगवेगळ्या जे काही विंडोज आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ऍप्लिकेशन केलेले आहेत। पण त्याच्यातूनही किंवा इतर जी काही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत, कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ हा आतापर्यंत शासनाने किंवा विभागाने परत घेतलेला नाहीये। स्वइच्छेने व्हॉलेंटरीली ज्या माझ्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र नाहीयेत त्या स्वतःहून त्या ठिकाणी म्हणतात की आमचा लाभ जो आहे तो आपण त्या ठिकाणी परत घ्यावा किंवा आम्ही आता या योजनेसाठी आम्ही पात्र नाही आहोत, अशा पद्धतीचे जे ऍप्लिकेशन्स येत आहेत त्या संदर्भातली जी भूमिका आहे ती आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे। ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आतापर्यंत, म्हणजे किती 4 हफ्ते असतील, 5 हफ्ते असतील, काहींना 6, त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा 9 ऑक्टोबरला दिलेला महिन्याचा जो आहे आता उद्या परवामध्ये त्याची सुरुवात होईल आणि 26 खात्यामध्ये जमा होतील। त्याच्यामुळे कुठेही आम्ही आतापर्यंत कुठलाही लाभ हा रिफंड किंवा परत कुठल्याही अकाउंटमधनं घेतलेला नाहीये। याची आपल्या संदर्भामध्ये कुठलाही अशा पद्धतीचा निर्णय विभाग किंवा सरकारने घेतलेला नाहीये। त्यामुळे जे काही या संदर्भातला संभ्रम तयार करण्यात येतोय त्यामध्ये अजिबातही माझ्या कुठल्याही लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांनी त्या संभ्रमाला बळी पडू नये। आम्ही कोणाचाही लाभ आतापर्यंत परत घेतलेला नाहीये, त्या संदर्भातला कुठलाही निर्णय हा विभाग किंवा शासन स्तरावर झालेला नाही। आम्ही निर्णय घेतलेला नाही, परंतु प्रश्न असा आहे की येत्या काळामध्ये सुद्धा असा निर्णय म्हणजे स्वतःहून सरकार कोणाला पैसे परत मागणार नाही, ज्यांची इच्छा आहे त्यांनी परत करावं असंच धोरण पुढे पण अवलंबलं जाणार आहे निश्चितपणाने। कारण आम्ही आता ज्या लाडक्या बहिणींनी लाभ घेतलेला आहे, शेवटी साधारणपणे आपण लक्षात घ्या की आम्ही 2 किंवा 3 महिन्याच्या गॅपनी लाभ दिलेला आहे आता। पण याच्या आधी 9 ऑक्टोबरला जो आम्ही लाभ दिला होता तो सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा मिळून होता, किंवा जो ऑगस्ट महिन्यामध्ये दिला तो जुलै आणि ऑगस्टचा मिळून होता। त्यामुळे 2-2, 3-3 महिन्याचे लाभ गेलेले आहेत। काहींचे व्हेरिफिकेशन स्क्रुटिनी होऊन जो 3 महिन्याचा कालावधी लागलाय त्यांना कदाचित 3 महिन्याचा एकत्र लाभ सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळालेला आहे।
आणि मग त्यावेळेला त्यांच्या काही लक्षात आलेलं आहे की बाबा आपलं काही ड्युप्लिकेशन झालेलं आहे अकाउंटचं, काहींचा आधार कार्ड त्यांच्या मुलाचा त्यांनी नंबर दिलेला स्थानिक पातळीवर असेल पण नाव त्यांचं दिलेलं होतं, तर अशा पद्धतीचं काही झालेलं आहे. आणि ही मुख्यमंत्री लाडकी बहीण ही काही एकमेव योजना नाहीये जे अशा पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी करणारं. ही नवीन योजना आहे, 4-5 महिनेच झालेत योजना सुरू होऊन, म्हणून त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही संभ्रम आहेत किंवा ज्या काही अफवा आहेत ते पसरवण्याचं काम होतंय. शासनाची आतापर्यंत कुठल्याही विभागाची तुम्ही कुठलीही योजना जर घेतलीत तर त्याचं सालाबाद प्रमाणे स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन होतच असतं. तुम्ही संजय गांधी निराधार योजना जर घेतलीत तर त्याचं सुद्धा वर्षातून एकदा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत असतं. कोण पात्र आहेत कोण अपात्र आहेत. तसं सिलेंडरचं असेल, सबसिडीचं असेल किंवा तुमची नमो शेतकरी असेल, वेगवेगळ्या योजनांची जी आहे ती वर्षभरामध्ये एकदा तरी स्क्रुटिनी होतच असते. ही रुटीन प्रोसिजर आहे. ही काही जगावेगळी किंवा प्रचलित नसणारी किंवा नवीन आणलेली काही ही प्रक्रिया नाहीये. योजना नवीन असल्यामुळे हे पहिलंच वर्ष असल्यामुळे त्या संदर्भातला संभ्रम हा निर्माण करण्यात येतोय. आतापर्यंत कुठल्याही योजनेचा वेगवेगळे विभाग, अन्न व नागरी पुरवठा असेल, कृषी विभाग असेल, तुमचं इतर काही त्या संदर्भातले आदिवासी विभाग असेल, कुठल्याही ह्याची जी थेट लाभाची योजना आहे याच्या संदर्भातली जी क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी किंवा त्याचं मूल्यमापन करणं ही एक नियमित असणारी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये काही वेगळं काही आहे अशातला काही भाग नाही. आता एकच वर्ष अजून पूर्ण पण नाही झालेला योजना आणून, त्याच्यामुळे त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही समज आहेत ते होत आहेत. पण ही एक रुटीन प्रोसिजर आहे. आम्ही आतापर्यंत कुठल्याही एकाही महिलेचा लाभ हा त्यांच्या इच्छेविना किंवा त्यांनी शासनाला व्हॉलेंटरीली रिक्वेस्ट केलेली आहे की बाबा मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे, आता मी आपल्या ह्या योजनेसाठी काही पात्र होत नाहीये, तर त्या पद्धतीचे ऍप्लिकेशन झाले असतील तर हा वेगळा भाग झाला. पण त्यांचेही आणखीन आम्ही कोणाची याच्यामध्ये लाभ हा परत घेतलेला 6 महिन्याचे हा तर प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही, कारण त्या संदर्भातला निर्णयच अजून विभाग किंवा शासनाने अशा पद्धतीची कुठेही चर्चाही झालेली नाही आणि निर्णयही झालेला नाही. एक्झॅक्ट डेटा किती आलेला आहे कशा संदर्भातला हा जो अर्ज माघारी पाठवणाऱ्या महिला आहेत त्या स्वतः विनंती करतायत की आम्हाला पैसे साधारणपणे हा मी सुरुवातीला सांगितलं की हा जो डेटा आहे हा रोज वेगवेगळ्या पद्धतीनं बदलत असतो. रोज 5-6 ऍप्लिकेशन येतात, खालच्या स्तरावर येत असतात. 3,500-4,000 हजार आतापर्यंत त्या ठिकाणी आलेले असतील. पण त्याच्यामध्ये रोज जी काय आहे 4-5-10 अर्जांची ही वाढच होत असते. पण हे आम्ही मागवून घेतलेले नाहीये. हे स्वतःहून जे लाभार्थी आहेत ज्यांनी लाभ घेतलेला आहे 2-3-4 महिने, पण त्यांना त्या ठिकाणी आता वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना माहिती झालेलं आहे की आपण अपात्र आहोत, हे व्हॉलेंटरीली जे देत आहेत स्वइच्छेने, हे त्या आपण अर्जांबद्दल बोलत आहे. आम्ही शासन म्हणून कुठल्याही एका लाभार्थ्याच्या लाभालाही हात लावला नाहीये किंवा त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीचे आम्ही संपर्क करून कुठली माहिती अजून मागवलेली नाही. काही ज्यांनी व्हॉलेंटरीली अर्ज पुढे केलेले आहेत की आमचे लाभ परत द्या, अशी कधी केस आहे का तुमच्याकडे? असे तर आपणच त्या ठिकाणी आपल्याही माध्यमातून अनेकदा गेलेला आहे की 4-4.5 हजार महिला अशा आहेत, 4-4.5 हजार आहेत. आमचा हा आकडा जो रोज 5-10 ज्या महिलांचा आहे ह्यांनी अर्ज येतात त्या ह्यांनी हे होतोय, तो रोज बदलत राहतो. आता साधारणपणे 3,500-4,000 हजार असतील, पण त्या संदर्भातलाही अजून रिफंडिंग असेल त्याची किंवा ते पैसे परत घेणं असेल, ही प्रक्रिया काही आम्ही त्यांच्या संदर्भातही अजून केलेली नाही. स्वेच्छेनं ज्यांना कोणाला पैसे द्यायचे असतील किंवा जे कोणी अर्ज करतायत त्यांना अर्ज करताना हे पैसे नेमके द्यायचे कुठे किंवा त्या संदर्भात काही विभागाच्या वतीनं तयारी करण्यात आली आहे, काही सिस्टीम लावण्यात आलेली आहे की बाबा या ठिकाणी देऊ शकतात स्वेच्छेने? इतर वेळेला जी प्रचलित पद्धत असते की ज्या वेळेला एखाद्या रिफंड होत असतं त्यावेळेला ते शासनाच्या तिजोरीमध्ये जात असतं आणि त्याच्यामध्ये ट्रेजरी डिपार्टमेंट जे असतं, नियोजन किंवा आपलं तो जो विभाग आहे तो आम्हाला महिला व बालविकास विभागाला ज्या पद्धतीनं त्यातल्या सूचना देतील की त्याच्यासाठी ते कुठली विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील की शासनाच्या तिजोरीमध्ये ती रक्कम यावी आणि मग ती वेगवेगळे जी काही लाभाच्या योजना असतील किंवा वेगवेगळे जे काही शासनाचे इतर प्रोजेक्ट्स असतील तर त्यासाठी ते वापरावे, तर तो त्या शासन म्हणून तो अधिकार असतो. तर ती जी विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील त्या पद्धतीने ती प्रक्रिया होईल. पण अद्याप तरी ज्यांनी व्हॉलेंटरीली आमच्याकडे अर्ज दिलेले आहेत त्यांच्या संदर्भातली पण ही प्रोसिजर अद्यापही सुरू झालेली नाही. एखाद्या महिलेने पैसे रिटर्न दिलेत का? हे साधारणपणे अर्ज दिलेले आहेत, ऍप्लिकेशन्स दिलेले आहेत,
त्याच्या संदर्भातली त्यांनी कारणं जोडलेली आहेत आणि त्या संदर्भातलं जे काही स्क्रुटिनी आहे ते स्थानिक पातळीवर सुरू आहे. लाडक्या बहीण योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा.